नमस्कारम. निर्भय महाराष्ट्र पार्टी ही सत्याचा आग्रह करणारी पार्टी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण की आमच्याकडे आहे ना, आमच्याकडे दुसरे असत्य आणि नालायक लोक चालत नाही. आमच्या सरांना गुटखा खाऊन जरी समोर कुणी आला, तंबाखू जरी चोळत असला, ते पण चालत नाही आमच्या सरांना. म्हणजे आमची प्रामाणिकता हे बघा किती उच्च लेवलची आहे. आमच्याकडे डोकी म्हणजे हेड काउंटिंग नाही, आमच्याकडे लोक जास्त नाही, आमच्याकडे खूप कमी आहे. पण ते सगळे काय आहे, ते सगळे कडवे आहेत, मरायला तयार आहेत आणि शहीदी स्वीकारायला तयार असणारे आमचे सगळे लोक आहेत. नुसतं चांगले चांगले विचार आपल्या डोक्यात असायचे आणि त्याचं कृतीमध्ये जर त्याचं अंमल नसेल तर त्या विचाराला काही साठायचं आहे. तर असाच हा विषय घेऊन आपण निफाड सहकारी साखर कारखान्यावर या ठिकाणी आम्ही आलो आहोत. युनियनचे अध्यक्ष पाटील साहेब, त्याचप्रमाणे आम्हाला आमचे सहकारी सुभाष भाऊ झोमन यांचा मला फोन आला का सर असं असं आहे, भावे सर या जर विषयामध्ये जर आले, त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं, आता सगळे सत्ताधारी जे आजी माजी सगळे आहेत त्यांचं सगळ्यांचं होऊन गेलेलं आहे. कारण की सगळ्यांचे आता काय म्हणा एकी चट्टे के बट्टे सब, त्याच्यामुळं हे काही करू शकत नाही. आणि विरोध हा कोणी करायला तयार नाही, भूमिका कोणी घ्यायला तयार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट का महाराष्ट्रात विरोधी पक्षच राहिलेला नाही. आणि विरोधी पक्ष नसल्यामुळे नेमका आवाज उठवायचा कोणी, कारण की सगळे एका कळपात गेले, बोलायचं कोणी. असाच प्रकार या निफाड सहकारी साखर कारखान्याचा झालेला आहे. आणि त्याचं काय पूर्व इतिहासामध्ये जे काही झालं सगळ्यांना सर्वश्रुत आहेत, त्याची आपल्याला आता उजळणी करायची नाही. कोणी काय काय केलं, काय काय नाही केलं, ते सगळं जग जाहीर आहे, त्याची आपण पूर्ण चर्चा करणार नाही. फक्त मुद्दा या ठिकाणी एवढाच आहे की साखर कारखाना हा जो आहे तो याचं धोरण चालू झालं पाहिजे, कारखाना चालू झाला पाहिजे. आणि कामगार जे आहेत यांची देणी या ठिकाणी त्यांना मिळाली पाहिजे. कारण की आता सगळे जे कामगार जे आहेत माझ्या मताप्रमाणे, कारण की मी पण एका साखर कामगाराचा मुलगा आहे, इथं माझा जन्म झालेला आहे, इथं माझं बालपण गेलेलं आहे आणि शिक्षण पण इथं गेले. सगळे लोक मला ओळखतात, बरेचसे लोक. पण काय असतं माहितीये का, चांगल्या गोष्टी करण्यासाठी कोणीतरी भूमिका घ्यावी लागती. या भूमिकेतून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलो आणि सरांनी सांगितलं का आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. आणि तुमच्या मध्ये सुद्धा जे काही चांगले सगळे लोक चांगलेच आहेत, तो विषय नाहीये, पण घरभेटी पण आहेत, हे तुम्हाला शोधावं लागेल. आणि जे काही शैली स्वीकारण्यासाठी लोक तयार असतील त्यांची तुम्ही एक टीम बनवा. आणि त्या टीम आणि आमची टीम ही सोबत आपण या ठिकाणी काम करू. एक आपण याचं ब्लूप्रिंट तयार करू का आपल्याला ह्या कारखाना चालू करण्यासाठी किंवा देणी मिळण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगतो की सर्वांनी मनाची तयारी करा. कारण की नथिंग इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. जगामध्ये अशक्य काहीच नाहीये, फक्त ना मानसिकता लागते. अहो माझ्यामध्ये काय हो, माझ्यामध्ये मी सर्वसामान्य साखर कामगाराचा मुलगा आहे, माझ्यामध्ये इकडे येऊन हिंमत कशी झाली बोलायची. हे मोठमोठे राजकारण करतात, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, आणि आपल्या कारखान्यातून राजकारण करून हे लोक मोठे झालेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त आपली इच्छाशक्ती जागृत पाहिजे आणि ती दांडगी पाहिजे, तरच तुम्ही ते अचीव्ह करू शकता कोणतं पण टार्गेट. हे आम्हाला आमचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत त्यांनी शिकवलं आहे आणि त्या पद्धतीत आम्ही तयार झालेलो आहोत. म्हणून यापुढे आपण संकल्प करू की हा निफाड सहकारी साखर कारखाना कसा चालू होईल. मग एनडीसी बँक असेल किंवा त्यांचे ते लवाद असतील किंवा बीटी कडलक ही जी कंपनी आहे यांना जो कराराने दिलेला आहे कारखाना, हे संबंधित जी एजन्सी आहेत, या एजन्सीशी आपण सगळ्यांशी कसं चर्चा करता येईल, काय अडचणी आहे, त्यावर काय काय तोडगा काढता येईल, यावर आपण संपूर्ण अभ्यास करून पुढे जाऊ. आणि निश्चितच यातून चांगला एक निर्णय होईल आणि यश प्राप्त होईल या ठिकाणी, अशी मी इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. आमच्या निफाड तालुक्याचे तालुका अध्यक्ष हे 2 शब्द बोलतील थोडक्यात. सर्वप्रथम वंदे मातरम. बोलायला जर उभं राहिलं तर काय होतं माहिती का, आम्ही काही नेते नाहीये, तुमच्यातलेच सर्वसामान्य माणसं आहे. जसं आता सरांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी, की ते एक कामगाराचे म्हणजे चिरंजीव आहेत. कामगार म्हटल्यानंतर तर हे सगळेच कामगार आहेत. आणि मी
तसं तुमच्या निफाड कारखान्याचा माझा कुठलाही काही संबंध नाही, निफाड तालुक्याचा अध्यक्ष असताना सुद्धा. परंतु एक जवळीक नातं सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस इथं हा कारखाना चालू होता ना, त्यावेळेस एक मेस पण चालू होती. त्या मेसमध्ये जे कामगार होते, जे किचनमध्ये होते ना, ते माझे मावसा होते, म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर होते. सरदार आडनाव होते ते. आणि खूप चांगला कारखाना चालत होता. म्हणजे जेवणाच्या अशा आपण म्हणतो ना पंक्ती उठत होत्या. इतका छान कारखाना होता त्यावेळेस, लाद होतो. तर हे सांगायचं असं की म्हणजे आज जे आम्ही इथं आलोय, या प्रत्येकाच्या काळजामध्ये हा कारखाना बसलेला आहे. आणि आज तो डायलिसिसवर आहे, म्हणजे गेलाय डायलिसिस पण आता झालंय त्याचं. परंतु कसं आहे, कुठंतरी काहीतरी वाचलं पाहिजे. आणि माझ्यासारखी जी येणारी पिढी आहे, हिच्या हाताला आता काम नाही. खूप ग्रॅज्युएशन झालेले, पीएचडी पण झालेलं आहे पोरांच्या, तर त्यांना कामं नाही सरकारी याच्यामध्ये. मग कुठेतरी आपण काय म्हणतो, प्रायव्हेट कंपनीतून काम चालू झालं पाहिजे, आपला उदरनिर्वाह चालू झाला पाहिजे. म्हणून आमच्या सारखी जी लोक आहे ना, ती आता पुढे आली की त्या हातांना काम भेटलं पाहिजे. तर ठीक आहे, भरपूर वल्गना झाल्या, कोणी काय केलं, कोणी किती खाऊन गेलं किंवा कोणी किती खात आहे, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही. जो तो त्याचा त्याचा धर्म आहे. परंतु हा आता कारखाना कसा वाचेल आणि हा चालू कसा होईल हे आपण ठरवायचंय. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं माहिती का? बघा, तर मी ज्यावेळेस छोटा होतो ना, तर माझे वडील होते. माझा एखादा हट्ट असायचा, प्रत्येकाच्या बाबतीत ते घडतं, माझ्या एकट्याच्याच नाही. आपण बापाकडे कसा हट्ट करतो माहिती का? समजा 1 रुपयाचा पेन घ्यायचा असेल आपल्याला, वडील म्हणता नाही भेटणार का, तर त्याला पण काळजी असते. ठीक आहे, हा वडिलांचा आणि बापाचा विषय झाला. परंतु एखाद्या सरकारी आस्थापनेत जेव्हा आपल्याला एखादी वस्तू खेचून आणायची असते ना, तर तुमच्या बेंबीच्या तेठापर्यंत जोड लावा लागतो, तेव्हा भेटतो. काय होतं, सरकारी काम 6 महिने थांबे चालू आहे. आता हे बोलायचं पण काय की सरकार पण इतकं सहजासहजी काही देत नाही. हाय तोच विषय, तुम्हाला सहजासहजी काहीच भेटणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना जीवावर उदार व्हावं लागणार आहे, बरोबर. आता हा पण एक अनुभव आहे की नुकतंच दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं उपोषणाचं, बघा किती छान झालं. ज्या वेळेस तुम्ही लोकशाही हातात घ्याल ना, त्यावेळेस तुमचे सगळे कामं होणार आहे. आणि भारतामध्ये खूप सुंदर शस्त्र आहे सर्वसामान्य माणसाकडं. ते शस्त्र हे बघत नाही तुम्ही गरीब आहे, श्रीमंत आहे, पैशावाले की करोडपती काही एकदम भीक मागताय. परंतु तुमचं जे शस्त्र आहे ते लोकशाही आहे. आणि लोकशाहीने हे शिकवलेलं आहे की ज्या वेळेस तुमच्यावर अन्याय होईल, कोणीच तुमचं ऐकणार नाही, कोणीही नाही या जगामध्ये. ज्यावेळेस तुमचं कोणीच काही ऐकणार नाही ना, त्यावेळेस तुमच्याजवळ फक्त एकच शस्त्र आहे आणि ते लोकशाहीचं आहे. आणि त्या लोकशाहीवर जर तुम्ही बोट ठेवलं आणि फक्त मरणावर तयार झाले की हा जर कारखाना तयार झाला, चालू झाला नाही तर मी मरणार, म्हणजेच काय, तुम्हाला उपोषण वगैरे या गोष्टी करावं लागतं, आंदोलन करावं लागतं. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा कारखाना चालू होत नाही. मग ते कसंही सरकार असू द्या, काय कोणी असू दे तिथं, कारण तुम्ही सर्वसामान्य. आणि आता हे करत असताना एक खूप जमेची बाजू असते की हे ज्यावेळेस आपण करतो ना, तर आपण स्वतःशी प्रामाणिक पाहिजे. आपण खूप नालायक झालोय आता. लोकशाही आपण स्वतः संपवतोय, आपण नालायक झालोय. काय झालं माहिती का, त्याच वेळेस जर हा कारखाना ज्यावेळेस प्रायव्हेट कंपनीला द्यायचं ठरलं होतं ना, त्याच्यामध्ये आता तुम्हाला सगळ्यांना राग येईल आणि मी तुमच्या चपला खायला तयार आहे. काय होतं, मी नोकरीला आहे, सकाळी जायचंय मला, 10ची नोकरी आहे, सही करायची, 5 वाजे कधी वाजतील हेच बघायचं. मग येणारा जो याचा की तुमच्याकडं तो काहीतरी काम घेऊन येतोय, किंवा तुम्ही समजा कारखान्यात आले असेल, कारखान्याने एक टार्गेट दिलं असेल का आज दिवसभरामध्ये तुम्हाला 100 पोती काढायची, नाही होत, आपण नाही करत, जाऊ द्या. ह्या पण घटना घडून गेल्या, त्या बोलण्यात मजा नाही, परंतु ह्या चुका होत राहतात आपल्याकडनं. म्हणून आपण पण स्वतःशी प्रामाणिक पाहिजे. उद्या आपण जर आता भावे सर आहे ना, हे आजपर्यंत कोणाच्याच उपोषणाला बसले नाही आणि उपोषण हा विषय त्यांना मान्य नाही. परंतु तुमचा जो विषय तो त्यांच्या खूप जिव्हारी लागलेला आहे. काय होतं, आम्ही आता सामाजिक कार्य करतो ना, आम्ही बघतो शेतकऱ्याची मुलं असेल, कामगाराची मुलं असतील, सर्व्हिसवाल्यांची पण मुलं आहे. मुलगी बघायला ज्यावेळेस जाताना बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, म्हणजे नवरीचा बाप काय म्हणतो, तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत ठीक आहे बाबा, तो गेल्यानंतर काय, मुलं ना मुलगी भेटतच नाही आता. म्हणून काय करा, सगळ्यांनी एकदा विचार करा.
आपल्याला खूप मोठी संख्येने पाहिजे. आपल्याला आमदारां खासदारांसारखे ना हजारो कोटी लोक आपल्या पाठीमागे नाही पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, माझ्या विचाराचा एक जरी माणूस असला तरी मी देश हातात घेऊ शकतो. काय बाबासाहेब काय म्हणतात की माझ्या विचाराचा एक जरी माणूस असला तरी मी पूर्ण देश घेऊ शकतो. काय म्हणतात ते? कारण तो स्वतःशी प्रामाणिक असतो. जो स्वतःशी प्रामाणिक आहे ना तो जगाला हरवू शकतो. तर बघा, आपला जर कारखाना चालू करायचा असेल तर ज्यांना वाटतंय ना कारखाना चालू हो, असे 5 जरी लोक मिळाले तरी चालतील, परंतु ते स्वइच्छेने या. खूप मोठा प्रश्न असं काही नाहीये आणि हा समापोचाराने ना सुटू पण शकतो. तर त्याच्यासाठी आपण म्हणतो ना की आपल्याला शासनाला विठेच धरावं लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्यातला सर्वसामान्य माणूस जागृत करत नाही आणि आपण मेन जागृत होत नाही, काय होतं सांगायचं परत परत तिथंच येतं की हे यांच्याशी मला काही घेणं नाही, हे यांच्याशी मला काही घेणं नाही. माझं पोट भरलं, विषय संपला. तर असं नका करू. आपण प्रत्येकाचं ना प्रत्येकाशी काहीतरी लागे बांधे, तेव्हा समाज तयार होतो आणि ग्रुप तयार होतो. परंतु आज अराजकता माजली की याच्यासाठीच मी फक्त माझाच विचार करतो. आपण जेव्हा शेजारच्याचा विचार करू ना त्यावेळेस देश मोठा होतो. बस एवढंच मला सांगायचं. आणि तुमच्यातले जितके लोक तयार होतील तेव्हा किंवा नाही झाले तरी चालतील, परंतु भावे सरांनी तुम्हाला प्रत्येकाला शब्द दिलाय, कोणी तयार व्हा नका हो. भावे सरांनी तुम्हाला शब्द दिलाय की मी उपोषणाला बसणार आणि तो माणूस बसणार म्हणजे बसणार. ही काळ्या दगडावरची रेष आहे. फक्त तुम्ही प्रामाणिक पाहिजे. धन्यवाद.